नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज जो काही व्हिडिओ आपण बनवत आहोत तो पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचं जे काही 833 सदनिकांची ऑनलाईन सोडत काढलेली आहे. त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, की ह्या लॉटरीसाठी जर आपण ॲप्लिकेशन करणार असाल तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशा प्रकारची आहे, त्या संदर्भात आपण माहिती बघत आहोत. तर जी काही आहे या सोडतीसाठी आपल्याला housing.pmrda.gov.in या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करायचं आहे. जर होम पेज बघितलं तर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशनसाठीच्या ज्या काही गोष्टी आहेत आवश्यक त्या सगळ्या मेन्शन केलेल्या आहेत किंवा सपोर्टिंग व्हिडिओज या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत, की डॉक्युमेंट कसं असायला पाहिजे किंवा काय काय डॉक्युमेंट असायला पाहिजे त्या संदर्भात डिटेल्स या ठिकाणी आपल्याला आहे. जर आपण स्किप इंट्रो केला तर ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी जर आपण पॅन कार्डने रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट करू शकतो. आणि जर आपण क्विक लिंक्समध्ये जर गेलं तर ऑलरेडी 2024मध्ये ह्या रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी एक जे काही हेल्प डॉक्युमेंट किंवा मॅन्युअल बनवलेलं आहे. तर ते आपण आज बघणार आहोत, की कशाप्रकारे आपण लॉटरीला ॲप्लिकेशन करू शकतो व जे काही आहे EMD अमाऊंट किंवा स्कीमला कसं अप्लाय करू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चॅनलला नवीन असाल आणि माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर बघूया आपण हे जे काय आहे रजिस्ट्रेशनचं युजर मॅन्युअल आहे PMRDAचं. या ठिकाणी आपण जर बघितलं हे लँडिंग पेज आहे. ह्या लँडिंग पेजवर इतके सारे ऑप्शन आहे. आपण जर स्किप इंट्रो केला ह्या वेबसाईटला ओके, तर आपण नेक्स्ट पेजला पोहोचू, ज्या ठिकाणी आपल्याला स्टार्ट नाव करायचं आहे. होम पेजला स्टार्ट नाव केल्यानंतर जी काही रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल ह्या ठिकाणी आपल्याला जो काही आपला पॅन कार्ड नंबर आहे तो एंटर करायचा आहे आणि चेकमार्क ऑन करून व्हेरीफाय करायचं. जर ऑलरेडी तुम्ही अकाउंट केलेलं असेल तर ह्या ठिकाणी साइन इनमधून तुम्ही लॉग इन करू शकता. ओके, त्यानंतर जे काय आहे नेक्स्ट पॅन कार्ड टाकल्यानंतर आपलं नाव या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि आपल्याला ईमेल ID एंटर करायचा आहे या ठिकाणी आणि फोन नंबर एंटर करायचा आहे, जो की आधारला लिंक असेल. जे काही फर्दर कम्युनिकेशन होणार आहे तर ह्या मेल ID किंवा जे काही तुमचा फोन नंबर आहे त्यावरच जे काही नोटिफिकेशन आहे ते ह्या दोनच जे काही माध्यम आहे त्यावर येणार आहे. आपल्याला एक पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि तो रिकन्फर्म करायचा आहे. ह्यानंतर जे काय आहे नेक्स्ट आपण जर केलं तर आपला पॅन कार्ड किंवा जो काही आपण मेल ID टाकलेला आहे किंवा मोबाईल नंबर आपण एंटर केलेला आहे तो व्हेरीफाय केला जातो. तर त्या मेल IDवर आणि मोबाईल नंबरवर एक OTP जातो. तर तो आपल्याला या ठिकाणी मेल IDचा OTP आणि मोबाईल नंबरच्या ठिकाणचा OTP या ठिकाणी टाकून प्रोसीड करायचं आहे, जे की दोन्ही पण जे काही आपलं मेल ID आणि मोबाईल नंबर हा व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय झाल्यानंतर एक कन्सेंट पेज ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला चेकमार्क ऑन करून प्रोसीड करायचं आहे, जे की प्रोसीड केल्यानंतर आपल्याला डिजिलॉकरचं व्हेरिफिकेशन पेज ओपन होईल, जे की ह्या प्रकारचं असेल. या ठिकाणी आपल्याला जो काही आहे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे. त्याच्यानंतर जे काही आहे डिजिलॉकरवरून आपलं आधार आणि पॅन कार्ड व्हेरीफाय होतं. तर जो एक OTP जनरेट होईल तो OTP आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल, तो या ठिकाणी एंटर करायचा. तो एंटर केल्यानंतर आपल्याला जो काही डिजिलॉकरचा एक पिन आहे सिक्युरिटी पिन तो आपल्याला एंटर करून नेक्स्ट करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या प्रकारची स्क्रीन ओपन होईल. त्यावर आपल्याला आधार कार्ड आणि पॅन कार्डला चेकमार्क ऑन करायचा आहे ओके, आणि अलाव करायचं आहे परमिशनला ओके. तर त्यानंतर ही अकाउंट जे काय तुमचं क्रिएट होणार आहे, म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन डिजिलॉकरने होणार आहे आणि जे काय आधारची कॉपी आहे सिस्टीमला डाउनलोड होईल किंवा पॅन कार्डची सुद्धा कॉपी डिजिलॉकर थ्रू डाउनलोड होणार आहे ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे की एक तुमचं अकाउंट क्रिएट झालं, आता तुम्हाला बाकीचे जे काय आहे डॉक्युमेंट प्रोफाईलसाठी लागणारे किंवा ॲप्लिकेशनसाठी लागणारे ते तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तुमचं डोमासाईल जे 2018 नंतरचं असायला पाहिजे, 2018 विथ बारकोड हे तुम्हाला अपलोड करायचं आहे ओके. जर इनकरेक्ट असेल तर रिअपलोड करून तुम्हाला ते क्लिअर इमेज त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. त्यानंतर जे काय आहे तुमचं जो काही ॲड्रेस आहे आधार आणि आधारचा ॲड्रेस जर तुमचा सेमच असेल करंट ॲड्रेस तर त्या ठिकाणी येस करायचे, नसेल तर नो करून तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा जो काय आहे करंट ॲड्रेस तुम्हाला एंटर करायचा आहे. त्यानंतर तुमचं जे वैवाहिक स्थिती आहे मॅरिटल स्टेटस ते तुम्हाला मेन्शन करायचं आहे. अनमॅरिड, मॅरिड, डिवोर्स, विडो त्या संदर्भात या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे की जर अनमॅरिड असेल तर तुम्हाला तो चेकमार्क ऑन करायचा आहे आणि मॅरिडच्या केसमध्ये मॅरिड चेकमार्क ऑन करायचा आहे ओके. आणि जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला जे तुमचे स्पॉज आहे त्यांचं आधार कार्डसुद्धा डिजिलॉकरने व्हेरीफाय करून घ्यायचं आहे, ते व्हेरीफाय करायला लागेल ओके. त्यानंतर जे काय आहे जर बघितलं व्हिडिओच्या केसमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ ऑप्शन सिलेक्ट केला तर तुम्हाला जे स्पॉजचं डेथ सर्टिफिकेटचं डिटेल्स या ठिकाणी द्यायचे आहेत. आणि डिवोर्स असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला डिवोर्स डिग्री ॲज ऑन डेट या ठिकाणी सांगायचं आहे ओके. तर त्यानंतर आहे वर्किंग स्टेटसमध्ये तुम्हाला जर बघितलं तर ह्या ठिकाणी जर तुम्ही 0 सोडून जर आपण काही व्हॅल्यू एंटर केली
तर ते तुमचं वर्किंग स्टेटस येस जाणार आहे. जर तुम्ही वर्किंग नसेल तर तुम्ही इथं सेल्फ इन्कममध्ये 0 मेन्शन करू शकता. ओके. आणि तुमचं जे काही ITR आहे ते सुद्धा तुम्ही सेल्फ ITR व्हेरिफिकेशन करू शकता. त्या डिटेल्सनी खाली आपल्याला बघायला भेटतील. तर इन्कम प्रूफसाठी तुम्ही एकतर ITR किंवा इन्कम सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करू शकता. जर तुम्ही वर्किंग असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे आणि जर तुम्ही तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. ओके. सेल्फ इन्कम असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आणि स्पॉटच्या इन्कममध्ये 0 एंटर करायचं. जर तुम्ही एकच सिंगल वर्किंग असाल, मॅरिड आहे आणि सिंगल वर्किंग आहे तर तुम्हाला तुमच्या जे काय आहे त्या ठिकाणीच तुम्हाला अमाऊंट मेन्शन करायची आहे आणि जे काही स्पॉटचं इन्कम आहे त्या ठिकाणी 0 एंटर करायचं आहे. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं सेल्फ ITR आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं आहे. ओके. तर जर सेल्फ ITR व्हेरीफाय करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जो काही तुमचा इन्कम ITRचा जो काही ऑप्शन आहे त्या ठिकाणी तुमचं जे काही पोर्टल आहे ITRचं पोर्टल जे आहे त्या ठिकाणचा जो काही पासवर्ड आहे तो या ठिकाणी तुम्हाला मेन्शन करून प्रोसीड करायचं आहे आणि ते व्हेरिफिकेशन जे काही आहे त्या पोर्टलवरूनच तुमचं होईल. जे तुम्ही अमाऊंट मेन्शन केलं आहे ते आणि त्या वेबसाईटचं अमाऊंट मॅच होणं बंधनकारक आहे. ओके. आणि जर तुम्ही कास्टमधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला ते प्रोफाईल क्रिएट करताना डिक्लेअर करायचं आहे की तुम्ही कोणत्या कास्टमधून ॲप्लिकेशन करणार आहे आणि जर तुम्ही एखाद्या रिझर्वेशन कॅटेगरीतून अप्लाय करताय तर तुम्हाला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ओके. आणि जर कास्ट व्हॅलिडिटी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायची आहे. जर नसेल सध्या तर नो म्हणून सुद्धा तुम्ही सबमिट करू शकता. कास्ट सर्टिफिकेट जर सध्या अवेलेबल नाही तर तुम्ही नो सुद्धा म्हणू शकता. त्यानंतर आहे की हँडिकॅपचं जे काय आहे जर त्या रिझर्वेशनमधून करत असाल तर तुम्हाला 40% डिफिशियन्सीचं जे काही मिनिमम क्रायटेरिया आहे तर त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड हे मॅन्डेटरी आहे. ओके. ते व्हेरीफाय करून तुम्ही प्रोसीड करू शकता. हॅव यू रजिस्टर विथ PMI? जर तुम्ही PMIला रजिस्टर असाल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे. येस नो नसेल तर नो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. ओके. हे झालं तुमची प्रोफाईल क्रिएट. आता ह्याच्यानंतरचं जे काय आहे तुमचे डोमासाईल किंवा इन्कम सर्टिफिकेट किंवा बाकी ह्या दोनच पॉसिबली व्हेरिफिकेशनला जाईल आणि त्या बाकीच्या जे काय आहे ते ऑलरेडी व्हेरीफाय दिसते. या व्हेरिफिकेशन होऊन ह्या ठिकाणी सुद्धा व्हेरीफाईड होईल. जेव्हा हे व्हेरीफाईड होईल तेव्हा तुमचं जो काही प्रोसीड टू ई साईनला तुम्हाला जायचं आहे. प्रोसीड टू ई साईनला गेल्यानंतर तुम्हाला एक जे काही सेल्फ डिक्लेरेशन द्यायचे. ओके. ते ई साईन करून द्यायचं आहे. तर ते ई साईन ह्या ठिकाणी चेकमार्क करून तुमचा आधारचा OTPने तुम्हाला हे व्हेरीफाय करायचं आहे. ओके. ते व्हेरिफिकेशन ई साईन व्हेरीफाईड झाल्यानंतर जो काय आहे तुम्हाला एखाद्या लॉटरीसाठी अप्लाय करण्यासाठीचा ऑप्शन अवेलेबल होतो. जेव्हा तुमचं ई साईन कंप्लीट होईल तेव्हाच हा जो काही अप्लायचा ऑप्शन आहे एखाद्या स्कीमसाठीचा तो अवेलेबल होणार आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर ई साईन झाल्यानंतर मग तुम्हाला जे काय आहे तुम्ही एखाद्या लॉटरीसाठी अप्लाय करू शकता. तर ह्या अप्लाय बटनवर क्लिक करून तुम्ही जे काही करंट लॉटरी आहेत लाईव्ह त्या आपल्याला दिसतील आणि त्यात आपण जाऊन स्कीम सिलेक्ट करून अप्लाय करू शकतो. ओके. स्कीम डिटेल फॉर एक्झाम्पल इथं दिलं की तुम्ही एखादी स्कीम जी काय आहे तुम्ही ॲप्लिकेशन करणार आहे ती सिलेक्ट करून तुम्हाला अप्लाय या बटनावर क्लिक करायचं आहे. अप्लाय जेव्हा तुम्ही करत आहात तेव्हा तुम्हाला जी काही ॲप्लिकेशन फी आहे किंवा तुमची कॅटेगरीमधून कोणत्या जनरल पब्लिक असेल तर जनरल पब्लिक किंवा बाकी अदर कॅटेगरीमधून जर तुम्ही रिझर्वेशनचं अप्लाय करणार असेल ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला रिफंड डिटेल्स मेन्शन करायचे आहेत. जे तुम्ही EMD अमाऊंट भरणार आहात अनामत रक्कम जी काही भरणार आहेत ती जर तुम्ही लॉटरी विनर नाही झाला तर ती कोणत्या अकाउंटवर रिफंड व्हायला पाहिजे त्या संदर्भात जी काही माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे. ओके. त्याच्यात तुम्हाला एक कॅन्सल चेकसुद्धा अपलोड करायचा आहे किंवा पासबुकचा जो काही फोटो आहे तो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि बाकी बँक डिटेल्स. ओके. नॉमिनीचा डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. इन केस काही जर झालं आणि तुम्ही लॉटरी विनर असाल तर तो जो काही नॉमिनी आहे तो तुमचं जे काही फ्लॅट जर विनर झाला तर त्याला तो नॉमिनी असेल. ओके. हे ॲग्री करून सबमिट करायचं आहे. अशा प्रकारे जे काही तुमचं ॲप्लिकेशन सबमिट झालं आहे पण तुम्हाला त्यानंतर जे काही EMD अमाऊंट आणि जी काही ॲप्लिकेशन फी आहे ती सबमिट करायची आहे. तो ऑप्शन तुम्हाला अवेलेबल होईल. तुमचं ॲप्लिकेशन अप्लाय झाले पण EMD अमाऊंट भरल्याशिवाय तुमचं ॲप्लिकेशन कंप्लीट होणार नाही. तर ती EMD अमाऊंट भरल्यानंतर तुमचं जे काही आहे लॉटरी ड्रॉसाठी ॲप्लिकेशन रेडी होणार आहे. तर तुम्हाला त्या स्कीमला जी काही EMD अमाऊंट आहे किंवा जी काही GST प्लस ॲप्लिकेशन फी आहे ती तुम्हाला भरायची आहे आणि त्यानंतरच तुमचं जे काय आहे ॲप्लिकेशन सक्सेसफुल होणार आहे लॉटरीसाठी. आणि पेमेंट जर EMD अमाऊंटसाठी बघितलं तर मल्टिपल ऑप्शन या ठिकाणी दाखवलेले आहेत की त्या कोणत्याही ऑप्शनने तुम्ही पेमेंट करू शकता. ओके.
हे झालं. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्ही जे काय आहे तुमच्या जर आपण PMIDचं बघितलं तर माय ॲप्लिकेशन सेक्शनमध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता की तुम्ही जे काही स्कीमला अप्लाय केले त्या डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल भेटतील. जर ज्या काही तुम्ही पेमेंट डिटेल्स केलेल्या असेल ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे. ओके. तर ही जी काही आहे ती PMIDचं जे काही रजिस्ट्रेशन आहे प्रोसेस लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी ती प्रोसेस आपण बघितलेली आहे. डिटेल अजून तुम्हाला जर ते डॉक्युमेंट बघायचं असेल तर ते जे काही आहे प्रोसेसचं डॉक्युमेंट ह्या ठिकाणी आपल्याला क्विक लिंक्समध्ये सुद्धा बघायला भेटेल. ओके. ते सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल, माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. थँक्यू.